एक मोठं नाव मैदानामध्ये नक्कीच खेळताना दिसेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. जिल्हा दशक 2025 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला एक आणखी एक यंगस्टर खेळाडू म्हणून शिरोना गावातील जो ओळखला जातो फलंदाज असेल मेहबूब. या मेहबूबने देखील मागचे 2 ते 3 वर्षामध्ये आपल्या नावाची छाप नक्की सोडली नवी मुंबईमध्ये. तेच 2 खेळाडू अरविंद राणा उर्फ सोनू आणि त्याचबरोबर मेहबूब ही जोडी आपल्याला मैदानामध्ये फलंदाजीसाठी बघायला मिळेल. त्याचबरोबर उत्कर्ष दिवा संघ देखील आपल्याला बघायला मिळेल. चला दोन्ही टीमला विनंती असेल मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यावी. जर्सी नंबर 333 ही क्रिकेट जगतातली नावाजलेली जर्सी क्रिस गेल यांची. त्याच जर्सीचा परिधान, त्याच नंबरचा परिधान, नंबर असलेला जर्सी परिधान करून बॅट्समन स्ट्राईकवरती आहेत. अरविंद राणा. बघूया क्रिस गेल सारखे फटके त्यांच्या बॅटमधून येत आहेत का. हॅलो. मॅचला देखील इथे सुरुवात केली जाईल. आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातली ही पहिली लढत आपल्याला बघायला मिळते. उत्कर्ष दिवा विरुद्ध गावदेवी शिरोणे या 2 संघांमध्ये होणारी ही लढत. आणि पहिला चेंडू गोलंदाज नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला संग्राम. आणि त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर आपण बघितलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव सोनू उर्फ अरविंद राणा या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. त्याचबरोबर मेहबूब शेख ही जोडी आपल्याला मैदानामध्ये खेळताना बघायला मिळेल. तर पंचांचा इशारा देखील येईल आपल्याला. लेट्स प्ले नंतर सामन्याला सुरुवात देखील होईल. पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले. आणि पहिला चेंडू आजच्या पहिल्या दिवसात 3ऱ्या दिवसामधील आपल्याला बघायला मिळतोय. हा पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या चेंडूवरती गावदेवी शिरोळे संघाला एक मोठा हादरा बसलाय. अरविंद राणा उर्फ सोनू हा नक्कीच पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. शॉर्टपिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न झाला पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. मेरिट नुसार गोलंदाजी केली जाते इथे. आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा हदरा आपल्याला बघायला मिळतोय गाव देवी शिरोणे संघाला. एक चेंडू एक गडी बाद. नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतो अनिकेत. आणखीन एक यंगस्टर गावदेवी संघात मैदानामध्ये खेळताना बघायला मिळेल. थोडासा निराश देखील आपल्याला बघायला मिळतो अरविंद राणा. कारण ज्या खेळाडूवरती आशा होती गावदेवी शिरोणे संघाला तो निराश नक्कीच करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू फेस करत असताना बाद झालाय. आणि नवीन फलंदाज तर दिवा टीम आपल्याला देखील विनंती आहे टीम मीटिंग जास्त घेऊ नका. सामन्याला सुरुवात करा. फील्डिंग सजवून घ्या.
तर दोन्ही टीमला नक्कीच विनंती असेल की तुम्हाला 5 ओव्हरसाठी 25 मिनिटं दिले जातील. तर 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय संग्रामचा हा चेंडू यावेळेस क्रॉस बॅटेड फटका. चेंडू नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावांचा श्री गणेशा देखील आपल्याला बघायला मिळतोय गावदेवी शिरोणे संघासाठी. आणि या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, एक धाव देखील आपल्याला धावफलकावरती बघायला मिळते. शांत आणि संत गतीने धावफलक देखील इथे सुरुवात करत आहे एका धावेने. आणि पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, P1चं पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू पण पहिलीच विकेट आपल्याला बघायला मिळेल. नंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, डी झोन मध्ये चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू देखील गेला आणि एक सिंगल मिळाली. त्यानंतर सामना पुढचा तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि स्ट्रायकिंग एंड फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. अनिकेत एक यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या खांद्यावरती नक्कीच आता शिरोणे संघाची जबाबदारी असेल. मोठे फटके खेळणं अनिवार्य असेल. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का हे देखील आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पण अनिकेत ऑन फायर. जसा चेंडू आला तसा चेंडूला फेकून दिलाय सीमा पार 6 धावांसाठी. 6 धावेने धावफलक देखील जलद गतीने पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 7 धावा. शॉर्ट पिच चेंडूचा पुन्हा एकदा वापर केला होता पण फुल आणि होतो इथे सक्सेसफुल. अनिकेतच्या बॅटमधनं आलेला हवाई हल्ला देखील आपल्याला बघायला मिळालाय. यावेळेस समोर टाकलाय आणि यावेळेस झेलबाद अनिकेत देखील बाद होतोय. 30 यार्ड सर्कल मध्ये नक्कीच झेल पकडला जातोय. कमबॅक इथे आपल्याला बघायला मिळतंय संग्रामच्या माध्यमातून. जरी मोठा फटका लगावला असेल ह्या आधीच्या चेंडूवरती पण ह्या वेळेस रणनीती नक्कीच बदलली गेली. चेंडूला समोर ठेवलं गेलं आणि 30 यार्ड सर्कल मध्ये देखील झेल टिपला गेला आणि फलंदाज अनिकेत बाद आपल्याला नक्कीच होताना बघायला मिळतोय. 3 चेंडू फेस करत असताना 7 धावेंवरती अनिकेत देखील बाद झालाय. आणि नवीन फलंदाज सागर तारे आपल्याला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतोय. चला स्पीडअप करा पंच, तसा टाइम घेऊ नका. सागरच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी असेल कारण पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हदरे शिरोणे संघाला नक्कीच लागले गेलेत. आणि आता सागरला एक पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल मेहबूब सोबत. मेहबूब अजून नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा जलद गतीने वेगवान चेंडू टाकला गेलाय. फलंदाज पीठ होतोय, सोडून दिला, लिव्ह केला गेला चेंडूला आणि डॉट बॉल येतोय. आणि या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडू संपुष्टात आलेत 5 आणि धावफलकार धावा लागल्या गेल्यात 7 धावा. अजून देखील P1चं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. संग्रामच्या माध्यमातून वेगवान गतीसाठी नक्कीच ओळखला जातोय. गतीने चेंडू टाकले जात आहेत आणि फलंदाजांना नक्की त्याच्या जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे. शेवटचा चेंडू काय घडेल आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. यावेळेस समोर टाकलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सागरचा आणि झेल टिपला गेला. रनिंग कॅच आपल्याला इथे बघायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये तिसरा हदरा आपल्याला बघायला मिळतोय तो गावदेवी शिरोणे संघाला. सागर जसा आला तसा परतला आणि तिसरी विकेट इथे मिळतीये उत्कर्ष दिवा टीमला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा लागल्या गेल्यात 3 गडी बाद, 5 धावा, माफ करा 7 धावा, 7 धावा.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आणखी एक आपल्याला बघायला मिळतो. शिरोने संघाचा सगळ्यात एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो तो अमर वारंगे देखील आपल्याला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. नंतर आपण जर बघितलं तर ह्यानंतरचा होणारा सामना सिद्धिविनायक रबाळे विरुद्ध गावदेवी ऐरोली या दोन संघांमध्ये होणारी लढत. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण ही इनिंग संपायच्या आतमध्ये दोन्ही संघांनी इथे उपस्थित राहणं गरजेचं असेल. दुसरं षटक घेऊन नक्कीच मैदानामध्ये आपल्याला एक सगुरा असा गोलंदाज राहुल साळवी आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी बघायला मिळेल. डावकुऱ्या हाताचा हा फिरकीपट्टू चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज राहुल साळवी. पहिला चेंडू यावेळेस फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मिस होतोय. एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. धावफलक 8. नक्कीच आपण बघतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट जिल्हा अध्यक्ष चषक 2025 प्रशांतदादा तडाके आणि त्याचबरोबर प्रशांतदादा पाटील यांच्या माध्यमातून ठेवली गेलेली ही शृंखला 3 दिवसांची स्पर्धा आपल्याला ह्या मैदानामध्ये सुनील गावस्कर मैदान CBD बेलापूर यामध्ये नक्कीच बघायला मिळते. एक चांगली स्पर्धा आहे. मागचे 4 ते 5 वर्ष ही स्पर्धा आपण नक्कीच ह्याच मैदानामध्ये बघतो. ती स्पर्धा या वर्षी पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, डॉट बॉल येतोय, तीव केला गेलाय, पंचांकडे अपील देखील केलं गेलं व्हाईट बॉल साठी, पण पंचांनी इशारा फेटाळलाय आणि या डॉट बॉलने नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. तिसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार, सामना करेल अमर. यावेळेस क्रॉस, मोठा फटका खेळला गेलाय. अमर वारंगे त्याच्यासाठी ओळखला जातो. जसा चेंडू स्लॉट मध्ये आला तसा चेंडूला फेकून दिलाय सीमा पार 6 धावेसाठी. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा आणि 6 धावांनी धावफलक देखील जलद गतीने पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 14 आकड्यावरती. राहुल साळवीवरती नक्कीच हल्ला चढवला गेलाय आणि हा पुन्हा एकदा अमर वारंगे. यावेळेस ब्लॉक होलपाईचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. एक चांगलं क्रिकेट इथे मैदानामध्ये अमर वारंगेच्या माध्यमातून खेळलं जात आहे. त्याला माहीत आहे की याच्या आधीच्या चेंडूवरती नक्की षटकार आला होता. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 आकड्यावरती. यावेळेस मेहबूबच्या बॅटमधनं मोठा फटका आणि चांगला झेल टिपला जातोय. संग्रामच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असं झेल टिपला जातोय आणि फलंदाज मेहबूब देखील इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. जर मित्रांनो आपण जर बघितलं तर ह्या पहिल्या मॅच मध्ये ऐरोली संघ दिवा उत्कर्ष दिवा संघ नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना अजूनपर्यंत जेवढे झेल आले एक देखील झेल त्या टीमने सोडला गेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय आणि मित्रांनो त्या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत या टीमसाठी. अजूनपर्यंत 4 झेल नक्की टिपले गेलेत त्या टीमकडनं, पण एक झेल देखील ड्रॉप केला गेला नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय मंदार. हा देखील शिरोना संघाचा एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. या खेळाडूवरती देखील आता सगळ्यांचे डोळे नसते असतील. या खेळाडूला आता इथनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल अमर वारंगे सोबत. अमर जो एक चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळतोय त्याची साथ आता नक्कीच इथं द्यावी लागेल मंदारला. आणि राहुल साळवीने देखील कमबॅक करून दिलाय. एक षटकार देखील लगवला गेलाय, पण त्यानंतर
पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती लाईन चांगली पिचिंग इथे नक्कीच केली जाते. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू ह्या वेळेस ओव्हर कव्हरच्या वरती नक्कीच खेळला गेलाय आणि तिथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगावल्या गेल्या 17 धावा. चांगली गोलंदाजी केली जाते उत्कर्ष दिवा टीम कडून. थोडस थांबवून ठेवलंय इथे शिरोने संघाला. 2 मोठे फटके जरूर आले पण धावफलक आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतंय 4 गडी बाद 17 धावा. पुन्हा एकदा संग्रामला इथे आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. ज्या संग्रामने पहिलं P1चं पहिलं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 3 गडी देखील बाद केले गेले. तो संग्राम पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक. गोलंदाजी मार्को संग्राम आणि बॅटिंग करण्यासाठी नक्कीच ज्या खेळाडूने एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला तोच अमर वारंगे आपल्याला बॅटिंग करताना नक्कीच बघायला मिळालं. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज तयार. सामना करेल अमर वारंगे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. गतीने चेंडू टाकला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि काय क्षेत्ररक्षण केलं जातं या टीम कडनं. पुन्हा एकदा एक झेल टिपला गेलाय आणि फलंदाज अमर वारंगे देखील इथे नक्कीच बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. 5वी विकेट इथे आपल्याला बघायला मिळतीये गावदेवी शिरोणे संघाची. आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो रोहित पाटील. बॅटिंग करण्यासाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळाला. एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे रोहित पाटील. आणि संग्रामचा हा चेंडू गती गती आणि गती इथे आपल्याला बघायला मिळते. वेगवान चेंडू होता. जसा चेंडू टप्पा पडला तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावलाय. काय गोलंदाजी केली जाते संग्रामच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा गतीने चेंडू टाकलाय. दिशा दिली आहे आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. एक चांगला चौकार आपल्याला बघायला मिळतो रोहितच्या बॅट मधनं. टीम गावदेवी शिरोणे संघ नक्कीच धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल आणि त्या 3 चेंडूंवरती मोठे फटका खेळणं गरजेचं असेल. अजून यानंतर देखील 2 षटकांचा खेळ आपल्याला बघावा मिळेल. पण संग्राम काय गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा गतीने टाकला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. LBWचं अपील देखील केलं गेलंय.
अपील केलं गेलंय आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आपल्याला बघायला मिळते. धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. यावेळेस हलक्या हाताने फुल टॉस चेंडू, आता हलक्या हाताने चेंडूला ढकललाय आणि एक सिंगल इथे कंप्लीट केली जातीये. आणि आतापर्यंत जर आपण बघितलं 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, एक चौकार देखील आलाय आणि तो सिंगल आपल्याला बघायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय, धावफलकावरती धावा लागवल्या जात आहेत 23 धावा. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता, डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी केली गेली आहे संग्रामच्या माध्यमातून. 2 षटकं हाताळली, पण 2 षटकांमध्ये तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 5 गडी बाद 23 धावा. चला स्पीडअप करा. तर काय गोलंदाजी केली गेली संग्रामने. 2 षटकं नक्कीच हाताळली. त्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्या 13 आणि गडी बाद केले गेले, 4 गडी बाद केले गेलेत. मोनिश पाटील नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्या बघायला मिळेल. यावेळेस सरळ चेंडू जातो सीमा पार. मंदारच्या बॅटमधनं आलेला हवाई सफर आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी. मंदार नक्कीच या षटकामध्ये आपले इरादे स्पष्ट करताना आपल्याला बघायला मिळतो. जसा पहिला चेंडू आला तसा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळला गेलाय. मोनिश पाटील वरती नक्कीच तिथे हल्ला चढवला जातो. यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली गेली आहे, पण दडपण आता नक्कीच बघायला मिळेल. मंदार सारखा एक्सपिरियन्स खेळाडू देखील आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळतोय. मंदारच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आपण बघितला. यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे बघायला मिळतंय आपल्याला मोनिशच्या माध्यमातून. काय सामना आहे. एकदा आपल्याला जर बघायला मिळतं, एका साईडला विकेट देखील बघायला मिळतात, एका साईडला फलंदाजीमध्ये षटकार देखील बघायला मिळत आहेत. तर तिसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्लो रोमपतीचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणि आजच्या दिवसामध्ये काय क्षेत्ररक्षण केलं जातं या टीम कडनं. फलंदाज मंदार देखील इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळते. 6वी विकेट इथे आपल्याला बघायला मिळते गावदेवी शिरोणे संघाकडनं. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळताना बघायला मिळेल. स्वप्नील देखील मैदानामध्ये रवाना जाताना आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजीसाठी. आणि मंदार नक्कीच निराश होताना बघायला मिळतोय, कारण मंदारच्या खांद्यावरती जबाबदारी होती टीमला चांगल्या धावफलकावरती नेऊन पोचवण्याचं काम, ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती होती. पण गतीमध्ये नक्कीच परिवर्तन केलं गेलं आणि फलंदाज मंदार त्या माध्यमातून 6वी विकेट देखील आपल्याला गावदेवी शिरोणे टीमची बघायला मिळते. नवीन फलंदाज स्वप्नील बॅटिंग करण्यासाठी आलाय. स्वप्नीलच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. एक छोटा खेळाडू आहे, पण या खेळाडूमध्ये देखील दमखम आहे. मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. आणि मोनिश पाटीलने देखील इथे चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच आला होता, तदनंतर चांगली गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल आलाय. धावफलकर धावा लागल्या गेल्यात 29 धावा, 29 रन्स, 6 विकेट्स नक्की आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज मोनिश तयार. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि चुकीचा थ्रो इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतो. एक सिंगल इथे मिळेल, त्या सिंगलच्या साई आणि धावफलक देखील पुढे सरसावत आहे 30 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 2. आता 2 चेंडूंवरती मोठे फटके खेळले जातील का, नक्कीच बघायला मिळेल. कारण बॅटिंग करण्यासाठी त्या रोहितच्या बॅटमधनं आपण एक चौकार बघितला, तोच रोहित आपल्याला बॅटिंग करताना नक्कीच बघायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि
पंचांचा इशारा आला, डेड बॉल. डेड बॉल नक्कीच घोषित केला गेला. तर सगळ्या टीम्सला विनंती असेल की त्या तारेला जर चेंडू लागला तर तो डेड बॉल घोषित केला जाईल. दोन्ही टीम्सने नक्कीच फॉलो करायचं. आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार, मोनिश पाटील. यावेळेस पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. पहिली अतिरिक्त धाव नक्कीच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा गतीने चेंडू टाकला होता, गतीने चेंडू टाकला गेला. फलंदाज बीट होत, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला मोनिश पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते. ह्याच खेळाडूने पहिला चेंडू टाकला होता, त्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावला गेला होता. तदनंतर काय गोलंदाजी केली जाते, चांगल्या टप्प्यावरती अचूक लाईन, अचूक टप्पा आपल्याला इथे बघायला मिळतो मोनिश पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता, पण पंचाचा इशारा आलाय, व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईटच्या साईडने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. आणि या षटकामधील शेवटचा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. आणि पंच एक बॉल बाकी असेल. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. नवीन गोलंदाज विराज आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय आणि सामना करेन स्वप्नील. ह्यावेळेस आपण जर बघतोय पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉलच्या साईड धावफलक. अतिरिक्त चेंडू नक्कीच बघायला मिळाला पहिला. ह्या वेळेस फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतं. बॅटची एज आणि फलंदाज स्वप्नील देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू प्रणित जोशी. या संघासाठी काय पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळला तोच गोलंदाज प्रणित जोशी. 37. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. 38 धावांवरती नक्कीच आपला संघ देखील बघायला मिळतोय.
पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने ढकललं गेलं. एक सिंगल नक्कीच तिथे मिळते. रोहितच्या बॅटमधनं आलेली सिंगल देखील आपल्याला बघायला मिळते. आणि यावेळेस बॅकची एज आणि त्रिफळाची नक्कीच होताना बघायला मिळतो आपल्याला. प्रणित जोशी देखील बाद झालाय. शेवटची विकेट असेल. माफ करा, 8 विकेट झाल्यात. यावेळेस नक्कीच बाईसच्या स्वरूपामध्ये नक्कीच आपल्याला एक धाव बघायला मिळते आणि धावफलक देखील पुढे सरसावत आहे. शेवटचा चेंडू 40 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर बघायला मिळतं आणि शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच रोहित हा चेंडू फेस करेल आणि मोठा फटका रोहितच्या माध्यमातून खेळला जाईल का? शेवटच्या चेंडूवरती टार्गेट सेट करणारा हा चेंडू आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला पण मिसफील्ड देखील होतीये. एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला नक्कीच बघायला मिळते. रोहित तर चला पंच मॅचला सुरुवात करा. तर चला शेवटचा कॉल असेल. सिद्धिविनायक रबाळे आणि गावदेवी ऐरोली दोन्ही टीमला शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी यायचं आहे अथवा दोन्ही टीमला पॅनलाइज केलं जाईल. तर दोन्ही टीमला विनंती आपण टॉस साठी या. सेकंड इनिंगचा हा खेळ. पहिला चेंडू गोलंदाज प्रणित जोशी नक्कीच आपल्याला बघायला मिळतो आणि सिद्धिविनायक रबाळे यांचा कर्णधार नक्कीच इथे उपस्थित आहे. तर गावदेवी ऐरोली संघ आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार. पहिला चेंडूवरती एक सिंगल देखील आपल्याला बघायला मिळते. सिंगलच्या साह्याने धावफलकाचा श्री गणेशा देखील आपल्याला होताना बघायला मिळाला. आणि प्रणित जोशीचा हा दुसरा चेंडू. ह्या वेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पण पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 2 आकड्यावरती हळूवार गतीने नक्कीच धावफलक पुढे सरसावत आहे. ह्यावेळेस दीपेश साठी हा चेंडू. डॉट बॉल येतोय. खोलवर पैसा चेंडू होता. गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉल येतोय. जसा टप्पा पडला तसा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावलाय आणि डॉट बॉल आलाय. नक्कीच 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. प्रणित जोशीचा हा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली जाते आणि फलंदाज बाद. खेळाडू वृत्ती नक्कीच तिथे दाखवली गेली आहे दीपेशच्या माध्यमातून. त्याला देखील माहित होतं की बॅटची एज लागली आहे. तो स्वतः मैदानाच्या बाहेर नक्कीच आपल्याला येताना बघायला मिळेल. ह्या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रा. खेळाडू वृत्तीसाठी याच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला बघायला मिळते दीपेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज निशांत आपल्याला मैदानामध्ये नक्कीच बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. निशांतच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. मोठे फटके खेळावे लागतील. धावफलक जर बघितलं तर धावफलकर धावा लगावला गेल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये 42 धावा आणि आव्हान ठेवलं गेलं होतं उत्कर्ष दिवा टीम समोर 43 धाव्यांचं. 43 धाव्यांचं आव्हान चेस करत असतं आणि आपल्याला बघायला मिळत आहे आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकर धावा लगावल्या गेल्यात 2. आणि त्याचबरोबर आमचे सीबीडीचे एक अंडरआर्म क्रिकेट असू किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू
एक अष्टपैलू खेळाडू मितेश पटेल देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर पैचा चेंडू, काय गोलंदाजी केली जाते प्रणित जोशीच्या माध्यमातून. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्रिकेट क्षेत्रातलं ब्रह्मास्त्र नक्कीच तिथे यूज केला गेला आणि डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते प्रणित जोशीच्या माध्यमातून. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. एक सिंगल नक्कीच बघायला मिळते. त्या सिंगलच्या साईड धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 आकड्यावरती. यावेळेस समोरच्या दिशेने आणि काय फटका खेळला गेलाय. फलंदाज विराजच्या बॅट मधून आलेला हा एक ब्रँडेड षटकार आपल्याला बघायला मिळालाय. त्या षटकारच्या साहाय्याने धाव फलक देखील तर पुढे सरसावतोय. धाव फलक जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 9 आकड्यावरती. अजून देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात. एक गडी बाद 9 धावा. विराजच्या बॅटमधनं आलेला हा फटका आणि धावफलक जलद गतीने आपल्याला पुढे सरसावताना बघायला मिळालं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सागर तारे आपल्याला बघायला मिळतोय. सागरच्या खांद्यावरती नक्कीच दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली गेली आहे आणि बॅटिंग करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतो निशांत. यावेळेस दोन्ही टीम्सला विनंती आहे, गावदेवी ऐरोली त्याचबरोबर सिद्धिविनायक रबाळे दोन्ही टीमला विनंती, आपण टॉससाठी निशांतच्या बॅटमधनं हा फटका आपल्याला बघायला मिळतो. ओव्हर लॉंग ऑफच्या दिशेने आलेला फटका, काय फटका खेळला गेला ह्या खेळाडूच्या बॅटमधनं. जसा चेंडू आला तसा चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने फेकून दिलाय. सीमा पार 6 धावांसाठी. तर चला सिद्धिविनायक रबाळे आणि त्याचबरोबर गावदेवी ऐरोली दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. सोळा धावा नक्कीच आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या सहाय्याने कमबॅक देखील केलं जातं इथं सागर तारेच्या माध्यमातून. यावेळेस क्रॉस बॅटर फटका, मोठा फटका खेळण्याचा पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला पण थोडंसं फंबल होतं आणि नक्कीच आपल्या बघायला मिळतो रोहित आणि तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते.
सिंगलच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूंवरती मोठे फटके येतील का? विराज नक्कीच आपल्याला बॅटिंग इन आपल्याला बघायला मिळेल. ज्या विराजच्या बॅटमधनं मागच्या ओव्हरमध्ये एक मोठा फटका लगावला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका कव्हरच्या दिशेने. काय फटका खेळला जातोय. एक टायमिंग इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. ओव्हर द कव्हर्स नक्कीच खेळलेला गेलेला हा फटका आणि पंचांचा इशारा आला 4 धावा. त्याचबरोबर आमचे 40+ बीचे खेळाडू बाळू चंदानी सर देखील उपस्थित. त्यांचं देखील मी सरचं स्वागत करतो. आणि 21 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. पण काय बॅटिंग केली जाते विराजच्या माध्यमातून. एकदम प्रॉपर लेदर क्रिकेटिंग शॉट देखील आपल्याला त्याच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळला गेला. चेंडूला फेकून दिलं सीमा पार 6 धाव्यांसाठी. गतीचा वापर केला गेला इथे. ज्या गतीने सागरने चेंडू टाकला होता त्याच गतीने चेंडूला फेकून दिलाय सीमा पार 6 धाव्यांसाठी. अजून देखील चेंडू शिल्लक असेल 1. धावफलकार धावा लगावल्या गेल्यात 27 धावा. आणि सिद्धिविनायक रबाळे आणि तसबरोबर गावदेवी ऐरोली दोन्ही संघांना विनंती प्लीज टॉस साठी या. शेवटचा कॉल आहे दोन्ही टीम्सला. यावेळेस विराजच्या बॅटमधनं जसा चेंडू आला तसा चेंडूला फेकून दिला सीमा पार 6 धाव्यांसाठी. षटकार. अठरा चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. तर चला गावदेवी ऐरोली संघ आणि सिद्धिविनायक रबाळे दोन्ही टीमला विनंती आपण टॉस साठी यायचे. निलेश दादा आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी या. त्याचबरोबर सिद्धिविनायक रबाळे टीम तर कर्णधार आपण देखील इथे उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. नवीन गोलंदाज चिन्मय जोशी एक फिरकीपट्टू नक्कीच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. चला निलेश दादा आपल्याला विनंती असेल. यावेळेस निशांतच्या बॅटमधनं पुन्हा एकदा वाईफायर. काय फटकेबाजी केली जाते निशांत आणि विराजच्या बॅटमधनं. जी फटकेबाजीची गरज होती उत्कर्ष दिवाडीमला तीच फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आमच्या सोबत जोडले गेलेत 2 टीम्स देखील इथे जोडल्या गेल्यात. टॉस देखील केला जाईल. एका साईडला जर बघितलं तर सिद्धिविनायक रबाळे आणि त्याचबरोबर गावदेवी ऐरोली ह्या 2 टीम मध्ये मितेश पटेल यांच्या माध्यमातून टॉस देखील केला जाईल. आणि हे नक्की टॉस देखील जिंकला गेलाय सिद्धिविनायक रबाळे टीमने. आणि इनिंग संपायच्या आतमध्ये आपण आपला निर्णय देखील कळवायचा सिद्धिविनायक रबाळे टीम्स. तर ही पुढची मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. आणि काय फलंदाजी केली जाते विराज आणि निशांतची फलंदाजी आपल्याला नक्कीच बघायला मिळतीये. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. चिन्मय जोशी नक्कीच आपली फिरकीची जादू आता मैदानामध्ये दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती नक्की षटकार आला पण कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज निशांत नक्कीच बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज रवी आपल्याला मैदानाच्या दिशेने नक्कीच जाताना बघायला मिळेल. रवीच्या आता जर आपण धावफलकाचा विचार केला तर धावफलकर धावा लगावल्या गेल्यात 40 धावा आणि 3 धाव्यांची गरज. चिन्मयचं षटक. चिन्मयच्या षटकामध्ये देखील अजून चेंडू शिल्लक असतील 3 चेंडूवरती मॅच फिनिश केली जाईल का? काय फलंदाजी केली निशांतच्या ह्या बॅटिंगसाठी नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या फटक्यांची गरज होती त्या फटके नक्कीच आपल्याला निशांतच्या बॅटमध्ये बघायला मिळाले.
यावेळेस कोलवरपचा चेंडू होता डिक्लेअर झोन मध्ये, चेंडू जातो, एक सिंगल मिळतीये. तर त्याचबरोबर आमचे प्रशांत दादा तडाके यांचे बंधू किरण दादा तडाके देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. सर, आपल्याला देखील विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. किरण दादा तडाके, आपल्याला विनंती असेल. आणि या षटक नक्कीच संपुष्टात आलाय आणि फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाला रवी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बॅटिंग करण्यासाठी संग्राम देखील बघायला मिळेल. संग्रामने गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च करून 4 गडी बाद केले. तोच संग्राम आता फलंदाजी करताना देखील आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस नक्कीच हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिला, एक सिंगल नक्कीच इथे बघायला मिळते. आणि अजून देखील एका धावेची 11 चेंडू आणि एका धावेची गरज. आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आणि नक्कीच मॅच फिनिश झाली आहे. इथे सामना नक्की जिंकला गेला. उत्कर्ष दिवा टीमने नक्कीच मॅच जिंकली आहे. आणि पुढच्या दोन्ही टीमला चला सिद्धिविनायक रबाळे टीम आपला निर्णय कळवायचा आणि त्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. सिद्धिविनायक रबाळे टीम, तर रबाळे टीम आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तर आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून ही शृंखला आपल्याला बघायला मिळते. प्रशांत आनंदा तडाके उर्फ आमचे अप्पा दादा